मित्रांनो, आपण महा टीईटी 2026 पेपर 2 गणित याची तयारी करत आहोत. आतापर्यंत आपण महा टीईटी 2025 मधील खूप सारे प्रश्न सोडवलेले आहेत आणि आज आपण शेवटचा व्हिडिओ महा टीईटी 2025 च्या गणित विषयावर करतोय, ज्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 115 ते 120 म्हणजे शेवटचे जे 6 प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. आपले सगळे प्रश्न महा टीईटी 2025 च्या पेपर मधले पूर्ण होतील. तुम्ही जाऊन दुसरे व्हिडिओ बघा, ज्यामध्ये आपण महा टीईटी 2025 च्या गणित मधील म्हणजे पेपर 2 मधील गणित मधील सगळे प्रश्न सोडून दिलेले आहेत. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपला टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर्स लवकरात लवकर. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला महा टीईटी 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी गणितासाठीची सगळी माहिती, सगळे व्हिडिओ, सगळं मार्गदर्शन मिळणार आहे. तर जाऊन लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरू करूया. प्रश्न क्रमांक 115. आता काय म्हटलंय, आकृती दिली आणि म्हटलंय खालील आकृतीमध्ये म्हणजे PQRS मध्ये, PQRS हा समांतरभुजी चौकोन आहे. मध्ये शब्द चुकून आलाय. समांतरभुजी चौकोन आहे आणि किरण PA आणि किरण SA दोन्ही पण काय आहेत, कोन दुभाजक आहेत. तर कोन PAS चं माप किती? सोपं आहे. जर हे दोन्ही पण कोन दुभाजक असतील तर हे दोन्ही कोन हा PA जर कोन दुभाजक असेल तर हे दोन्ही कोन समान असतील. समजा हा X तर हा पण X. सिमिलरली जर SA हा कोन दुभाजक असेल तर हे दोन्ही कोन समान असतील, म्हणजे हा Y तर हा पण Y. आता याच्यानुसार आपल्याला गणित करता येईल. तर बघा, म्हणजे हा X हा X, हा Y हा Y आणि चौकोन समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाचे लक्षात ठेवायचं संलग्न कोन पूरक असतात. तुम्हाला हे 9वीच्या पुस्तकात मिळणार आहे. ठीक आहे. पूरक म्हणजे काय, तर या कोनांची बेरीज बघा, कोन P पूर्ण आणि कोन S पूर्ण हे संलग्न कोन आहेत, हे पूरक आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज किती? 180. मग P म्हणजे काय, x अधिक x 2x. S म्हणजे काय, y अधिक y 2y बरोबर 180. आपण जर 2 ने भागलं प्रत्येकाला तर आपल्याला x अधिक y बरोबर 90 मिळणार आहे. ठीक आहे. आता थोडा विचार करा, हा कोण काढायचा आहे या त्रिकोणामध्ये. डायरेक्ट तुम्हाला माहिती पाहिजे की उत्तर 90 असेल, पण तरी मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगतो की तिन्ही कोणांची बेरीज 90 असतात, 180 असते त्रिकोणाच्या. मग जर दोन कोणांची बेरीज 90 असेल तर उरलेला तिसरा कोण आपोआप काय होतो, 90 होतो. म्हणजे आपलं उत्तर 90 बरोबर आहे. असा प्रश्न आला तर तुम्हाला फक्त काय करायचंय की दोघांची बेरीज 180 म्हणजे शेवटी x अधिक y बरोबर 90 आणि हेच तुमचं उत्तर असणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 116. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 116. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? आता लक्षात ठेवायचं, समचलन व्यस्त चलन इयत्ता 7वी आणि 8वीच्या पुस्तकात आहे. समचलन म्हणजे काय की दोन राशी असतात, दोन राशीपैकी एक राशी वाढली की दुसरी पण वाढते. ठीक आहे. एक राशी वाढली की दुसरी पण वाढते, समचलन. व्यस्त चलन म्हणजे काय, एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते, व्यस्त चलन. एक वाढली की दुसरी कमी होते, व्यस्त चलन. आता बघा, आपल्या उदाहरणांमध्ये विचारलं की व्यस्त चलन कुठलं, तर व्यक्तींची संख्या व त्यांना लागणारे अन्न. व्यक्ती वाढले की अन्न वाढणार आहे, म्हणजे हे व्यस्त चलन नाही, हे समचलन आहे. चौरसाचं क्षेत्रफळ त्याच्या कर्णाचा वर्ग. चौरस, छोटा चौरस आहे, कर्ण छोटा असेल, मोठा चौरस आहे, कर्ण मोठा असेल, त्यापेक्षा मोठा चौरस आहे, कर्ण अजून मोठा असेल, म्हणजे हे पण व्यस्त चलन नाही, समचलन आहे. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता व त्याच्या अंतराचा वर्ग. आता दिवा, समजा दिवा इथं आहे आणि तुम्ही इथे आहात, तुमचा मित्र इथे आहे, त्या तिसरा मित्र इथे आहे, तर ज्याचा अंतर कमी आहे त्याला प्रकाश जास्त दिसणार. अंतर वाढलं की प्रकाशाची तीव्रता कमी होणार, अंतर आणखीन वाढलं तर प्रकाशाची तीव्रता आणखीन कमी होणार. म्हणजे लक्षात ठेवायचंय, आपण जर प्रकाश दिव्याचं तीव्रता जर वाढत असेल, म्हणजे उलटा विचार करा, अंतर कमी होत असेल, म्हणजे मी लांबून जर जवळ जात असेल तर मला प्रकाश जास्त दिसतो, म्हणजे तीव्रता वाढते. म्हणजे अंतर कमी होतं, प्रकाशाची तीव्रता वाढते. अंतर वाढतं, तीव्रता कमी होते, म्हणजे हा काय आहे,
व्यस्त चलन आहे आणि हा पण समचलन असणार, त्या भागाची गरज नाही आपल्याला, असेल मिळालं त्यामुळे खाली द्यायची गरज नाही. म्हणजे आपलं ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 117, खालील चौकोनाची रचना करण्याकरता दिलेली माहिती अपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली असता चौकोनाची रचना करणे शक्य होईल? बघा, बाजू PQ ची लांबी जर दिली, समजा आपण PQ काढलं, हा कोण काढला, ही बाजू काढली, बरोबर. ओके, ही बाजू काढली, ही बाजू काढता येणार नाही कारण आपल्याला हा कोण माहिती नाही. ही बाजू आपल्याला काढता येईल कोण, आपण ही बाजू काढली, हा कोण काढला, पण आता पुढे कसं जायचं, त्यामुळे PQ ची लांबी देऊन जास्त काय करता येणार नाही. बाजू SR ची लांबी, इथे आपण आधी RQ काढला, 100चा कोण काढला, SR काढला, ह्या 3 गोष्टी आपण काढल्या, तर मला RP काढता येणार नाही कारण इथला कोण मला माहिती नाही. पण बाजू जर मला PR दिलं, आता मी कच्ची आकृती इथे काढतो बघा, आपण RQ जर पाया घेतला 3.2, RQ पाया आहे, कोण R 100 आहे. जर कोण PQR दिला, PQR दिला मला, समजा तो आपण घेतला X, मग पहिले मी काय करणार, RQ काढणार, हे दोन्ही कोण काढणार, हा 100चा, हा X चा काढले, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलंय, आपल्याला PR ची बाजू दिली, हा कोण दिलाय, बाजू दिली नाही, पण PR आपल्याला दिलेला आहे, म्हणजे R मधून मी PR च्या लांबीचा इथे कंस टाकला तर मला बिंदू P मिळतो आणि मला ही बाजू मिळते, बाजूची लांबी आपोआप मिळून जाते, ठीक आहे. आता हा मला मिळाला. आता कोण P 70 दिलेला आहे, म्हणजे इथून हा मी ऑलरेडी काढलेला आहे 100चा, इथून मी याच्यावरती कंस टाकून X बिंदू मिळवू शकतो आणि मग चौकोन आपण मिळवू शकतो. याचा अर्थ तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे, ठीक आहे. जाऊयात प्रश्न क्रमांक 118 वरती. काय म्हटलंय, x वजा 3 हा x वर्ग वजा 2x वजा 3 व x वर्ग अधिक वजा kx वजा 6 चा मसावी आहे, तर k ची किंमत काढा. आता हा मसावी म्हणजे हा या दोघांचा सामायिक अवयव आहे. आपण आधी याचे अवयव पाडूया. x वर्ग वजा 2x वजा 3 चे अवयव सोपं आहे. x वर्ग 2x म्हणजे 3 म्हणजे काय, 3 1 3 म्हणजे वजा 3x अधिक 1x वजा 3. अवयव कसे पाडायचे तुम्हाला जर शिकायचं असेल तर 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला अवयव कसे पाडायचे हे मिळेल. 9वीचं गणित भाग 1चं पुस्तक. कॉमन काढा, x कंसात x वजा 3, काहीच कॉमन नाही, एक कॉमन काढला x वजा 3 म्हणजे x वजा 3 आणि x अधिक 1 हे अवयव आले x वर्ग वजा 2x वजा 3 चे. ओके, आणि आता इकडे आपण घेऊया x वर्ग वजा kx वजा 6 चे अवयव. एक अवयव तर हाच आपल्याला माहित आहे x वजा 3. दुसरा आपण x अधिक a घेऊया, तो माहिती नाही आपल्याला. ओके, x अधिक a आपण घेतला, तुम्हाला इतकं कळलं. आता याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, x वर्ग x वर्ग वजा ax अधिक ax वजा 3x आणि वजा 3a, ठीक आहे. म्हणजेच x वर्ग, इथे मी x कॉमन काढतो, अधिक a वजा 3x वजा 3a, याला आपण समीकरण 3 मानूया. आता सोपं आहे, आपण काय करूया की कंपेअर करूया. बघा, x वर्ग वजा kx वजा 6 आणि इकडे x वर्ग अधिक a वजा 3x वजा 3a, ठीक आहे. मग इथे बघा, वजा k च्या ठिकाणी ही किंमत आहे आणि वजा 6 च्या ठिकाणी ही किंमत आहे, आणि म्हणून वजा k बरोबर a वजा 3 आणि वजा 6 बरोबर वजा 3a. वजा वजा गेलं म्हणजे a आपला 2 येतोय. ही 2 किंमत जर आपण इथे ठेवली तर वजा k बरोबर 2 वजा 3 म्हणजे वजा k बरोबर वजा 1 म्हणजे k बरोबर अधिक 1. ऑप्शन 1 कुठं आहे का आपल्याकडे आहे, ऑप्शन दुसरं 1 आपलं ऑप्शन आहे. अशा प्रकारे तुम्ही हे गणित करू शकता, ठीक आहे. आता इथे आपल्याला हा द्यायची काही खास गरज नव्हती, डायरेक्ट असं म्हटले असते की 3x वजा 3 हा याचा एक अवयव आहे,
तर के ची किंमत काढा तरी पण उत्तर काढता आलं असतं, पण त्यांना मसावी शब्द वापरून करायचं होतं म्हणून त्यांनी हे आपल्याला दिलेलं आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. गणित क्रमांक 119. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 8/5 पट आहे तर शेकडा तोटा काढा. बघा सोपं आहे. खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 8/5 पट आहे. आपण विक्री किंमत 5 मानूया. जर विक्री किंमत आपण 5 घेतली तर खरेदी किंमत किती येईल? इथे आपण 5 टाकले, 5 कॅन्सल म्हणजे 8 येईल. मग विक्री किंमत 5, खरेदी किंमत 8 म्हणजे तोटा किती येतो? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ज्यावेळेस खरेदी जास्त विक्री कमी असल्यास तोटा येतो. मग तोटा आला 3. ठीक आहे. जर तोटा 3 असेल, ठीक आहे, तर आता टक्के तोटा किती काढायचा? मग तोटा किती आहे? 3 आहे. त्यामुळं शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग किती येणार आहे? 300 भागिले 8, 8 एके 8, 8 2 16, 8 त्रिक 24. आता ह्या दोघां बघा 2 ऑप्शन आहेत, हा आणि हा. दोघांपैकी उत्तर असेल कारण 3 आले. 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 त्रिक 24, 30तून 24 गेले, 6 राहिले, हा 0 60. 8 एके 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 7 56. 8 7 56, 60 मधून 56 गेले. ऑलरेडी आपलं उत्तर कळले काय ते 45, 8 पंचे 40 म्हणजे आपलं उत्तर आलं 37.5%. अशा प्रकारे 119 प्रश्न इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 120. बी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. रेख एडी आणि रेख सीडी स्पर्शीय खंड आहेत. तर चौकोन एबीसीडीचा प्रकार सांगा. सोपं आहे. ही त्रिज्या ही स्पर्शिका म्हणजे हा 90चा कोन, ही त्रिज्या ही स्पर्शिका म्हणजे हा 90चा कोन. आता जर बी केंद्र असेल तर ए बी त्रिज्या आहे, बीसी त्रिज्या आहे, दोन्ही समान झाले. डी हा बाह्यबिंदू आहे. बाह्यबिंदूतून आपण वर्तुळाला जर स्पर्शिका काढत असतो तर त्या स्पर्शिका खंड समान असतात. 10वीच्या पुस्तकातलं प्रकरण हे आहे, प्रमेय आहे. मग आता हा असा चौकोन आहे ज्याच्यामध्ये लगतच्या बाजू समान आहेत. आता लगतच्या बाजू समान असणारा एकच चौकोन असतो पतंग चौकोन. त्यामुळं 120चं उत्तर आहे पतंग, फक्त 1. चक्रीय चौकोन नाही. चक्रीय चौकोन वर्तुळाच्या आतमध्ये असतो. समभुज नाही, चारी बाजू समान नाही त्याच्या. समलंब नाही, समलंब मध्ये एक जोडी समांतर असते तर कुठलीच जोडी समांतर नाही बाजूंची. ठीक आहे. त्यामुळे हा फक्त काय आहे? पतंग चौकोन आहे. अशा प्रकारे आपण 2025 महाटीईटी परीक्षेचे सगळे प्रश्न गणिताचे सोडवलेले आहेत. व्हिडिओ चांगला वाटल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.